प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सगळ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज हा सर्वांनी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आज मी तुमच्यासाठी देवाचा सुंदर समान्ना घेऊन आलो. वचनाचे हेडिंग आहे, येशूचे वचन बल आणि सामर्थ्य. उत्पत्ती याचा 21वा अध्याय सगळ्यांनी काढा आणि त्यातलं 15 वचनापासून जातो. मग मासक्यातले पाणी संपल्यावर तिने मासक्यात एक झुडपाखाली मासक्यातले पाणी संपले व तिने मुलाला एका झुडपाखाली टाकले व आणि ती आणि ती बाणाच्या टाकापर्यंत जाऊन दूर बसली आणि म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू शकत नाही. आणि त्यासमोर ती हंबरडा पडून रडू लागली. एका मुलीचा एका आईचा हा हंबरडा आहे मुलासाठी. कारण की ती ज्या वेळेस वाळवंटात होती आणि वाळवंटात असल्यामुळं तिला तिथं पाणी नव्हतं आणि ती दुसरी कोण नसून अब्रामाची बायको. कोणती? अब्रामाची दुसरी बायको साराने हगार्या. आणि तिला ज्यावेळेस पाठवलं होतं त्यावेळेस तिला एका गाडावर बसून काही द्राक्ष, काही पाणी आणि काही खजुरे दिल्या होत्या आणि तो मुलगा हा घेऊन जातो. आणि ती अब्रामापासून असून देवापासून असून मी तिच्या डोक्यात एवढं घुसलं नाही. देव रडण्याला नाही ऐकत, देव प्रार्थनेला ऐकतो. देव कशाला ऐकतो? प्रार्थनेला. आणि प्रार्थनेचं उत्तर द्यायला देव तयार असतो. पण हा मुलगा तिथं असताना हा मुलांनी त्याच्या बापाचं वर्तन बघितलं. त्याचा बाप काय करायचा? रोज प्रार्थना करायचा. काय करायचा? प्रार्थना करायचा. म्हणून ही काय करायला लागली? आता तर तिला कळलं ज्या वाळवंटात पुढं पाणी नाही आणि आता आपण मरायला लागलो. मरायला लागलं म्हणजे तुम्ही मुलाला मरण मी बघू शकत नाही. मुलाला टाकून ती दुसरीकडं रडत बसली. काय करायला लागली? रडत बसली. आणि मग बघा, तर मुलांनी ज्यावेळेस प्रार्थना केली त्यावेळेस काय झालं? दूर जाऊन रडत बसली व ती म्हणाली, आपल्या मुलाचा मृत्यू मी पाहू शकत नाही. आणि ती त्याच्या समोर हंबरडा पडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवदूत आकाशातून हाक करून मारून आगार्याला म्हटले, अरे आगार्या, कष्टी का होतोस? घेऊ नको, कारण मुलगा जेथे आहे तेथे देवाने त्याची वाणी ऐकली आहे. मुलगा रडत होता का? लहान होता, पण तो रडला नाही. रडत कोण होतं? त्याच्या. आणि बऱ्याच जणाला काय वाटतं, मी शुक्र रडले ना झालं ना. पवित्र देवाविषयी जेवढे ऑनलाईन देत प्रत्येकाला